सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। चौदाव्या अध्यायातला काल आपण हा श्लोक बघितला। मम योनिमहद्ब्रह्म तस्मिन् गर्भदधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत। आता चौथा आपण याचं सगळं वर्णन काल पाहिलं। भगवंत म्हणतायत की मी परब्रह्मच्या माझी योनी परब्रह्म आहे। बाकी असते ना प्रत्येकाची योनी, कुत्र्याची, मांजराची, मानवाची। भगवंत म्हणतात माझी योनी कसली आहे? परब्रह्माची योनी आहे। कारण योनी ह्याचा अर्थ ज्याच्यातून जीव जन्माला येतात। एकदा रिपीट करू आपण। आणि भगवंत म्हणतात संपूर्ण सगळीकडे हे आत्मतत्वच पसरलेलं आहे, विश्वाला व्यापलेले आहे। म्हणजेच ते परब्रह्मच आहे सगळीकडे पसरलेलं। आणि मग आता काय करायचं? त्या परब्रह्मामध्ये आपण शेत करतो ना, शेत, तर शेतात आपण सगळी पेरणी करतो। ज्या ठिकाणी जसं त्याला पाणी पोहोचत असेल, ज्या ठिकाणी जशी त्याला खतं घातली असतील तसं ते कमी जास्त वाढतं। इथं थोडंसं वेगळं आहे। परब्रह्म योनी म्हणजे सगळीकडे परब्रह्म पसरलेलं आहे, शेतासारखं, शेताची माती आहे ना तसं। आणि ह्याच्यात भगवंत काय म्हणतात की सगळीकडे मी बीज पेरतो। कसली बीज? तर
जीव जन्माला घालण्यासाठी. ही बीजसुद्धा एकसारखीच असतात, परंतु आता त्यांच्या म्हणजे कोणत्या भागावर कोण येऊन आपला भाग घेतं हे ठरलेलं असतं. त्यांच्या वासनांनुसार आता हे काय झालं, भगवंताच्या हातातनं सुटलं आता. आणि आता प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन झालं. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे तादात्म्य पावले आणि त्याच्यामुळे हे जे जीव आहेत त्यांच्या कर्मानुसार त्यांना जन्म मिळाले, कमी जास्त कमी जास्त. असं हे सगळं चालतं. आता सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजपदः प्रदः पिता. आता काय होतं, या एका परब्रह्माच्या योनीच्या ज्यावेळी त्यांना प्रकृती येऊन मिळते त्यावेळी तिथे सगळं बिघडतं. आणि मग त्या प्रकृतीप्रमाणे वेगवेगळी रूप तयार होतात. परब्रह्म योनी असली तरीसुद्धा ज्यावेळी तिथे आता काय भगवंताला हे करायची आहे ना, म्हणजे माया निर्माण करायची आहे, मग जीव पाहिजेत ना सगळे. म्हणून त्यांनी आधी परब्रह्म योनीतच आपण असतो आणि नंतर प्रकृतीशी मिलन झालं की प्रत्येक जीवाला आपल्या आपल्या वासनांप्रमाणे कमी जास्त जन्म घ्यावा लागतो. अशा रीतीने अनेक प्रकार या जगतामध्ये जन्माला येतात. त्याच्यामुळे तिथे पुन्हा प्रकृती पुरुष आता जन्माला एकत्र आलेले आहेत. आणि मग अशा रीतीने हे सजीव जे आहेत सगळे, हे सगळे सजीव जन्माला आल्यावर जसं जसं कळायला लागतं आपली अभिव्यक्ती व्यक्त करतात. आणि जास्तीत जास्त स्वतःला व्यक्त करतात ते. आता काय आहे, इथे
ब्रह्मदेव म्हणजे आत्मतत्व हे विश्वाचा पिता आहे. असं का म्हटलंय? ते अतिशय प्रेमळ आहे. म्हणजे या जीवांच्या वासनांना मार्ग करून द्यावा, म्हणजे हे जीव यातून सुटतील. त्यासाठी भगवंत अनेक योनींमध्ये जन्माला घालतात. आता काय होतं नेमकं माहिती आहे का? हे आपल्याला माहिती आहे. सत्वरजतम यांनी हे सगळं विश्व बनलेलं आहे. आणि भगवंताची परब्रह्माची योनी आहे. त्यातनं एकदा सुटलं की प्रकृती पुरुष तादात्म्य पावतात आणि मग अनेक योनी निर्माण होतात त्यांच्या त्यांच्या गुणांनुसार. आणि त्याच्यामुळे मग आता काय होतं की वैयक्तिक जीवभाव तयार होतो. त्याचं कारण आता काय झालं, आता आपण आत्मतत्वापासून वेगळे झालो. आपल्याला आता आधार नाही आणि हा अहंकार आपल्याला आधार देतो असं आपल्याला समजल्यावर आपण काय करतो की अहंकाराचा फायदा घेतो, अहंकाराचा आधार घेतो आणि त्या आधारावरच आयुष्यभर आपण जगतो. आणि त्याच्यामुळे चैतन्य जे असतं ते अचेतनामध्ये जाऊन बुडतं. अशा रीतीने चैतन्य आपल्या जीवनातून दिसेनासं होतं. ते जात नाही कुठे, कारण त्याच्यापासूनच मुख्य म्हणजे भगवंताची जी परब्रह्म योनी आहे त्याच्याचपासून मुख्य म्हणजे आपण जन्माला आलो आहोत असं आहे. त्याच्यामुळे मग अहंकाराचा आधार घेतला जातो.
सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. काय म्हणतात? आता बघा, सत्व रजतम हे गुण आले, पण ते काय प्रकृतीमध्ये पसरलेले आहेत का? नाही. प्रकृतीच्या साह्याने हे गुण निर्माण केले गेले. प्रकृतीपासून ते उत्पन्न झालेले आहेत. अव्ययम देहिनम. अव्ययम म्हणजे याचा नाश होत नाही अशा देहाला. देहे निबध्नन्ति म्हणजे देहात बद्ध करतात. कोणाला? आपण परत एकदा लक्षात घेऊ याचा अर्थ. सत्वरजतम हे जे गुण आहेत, आता हा अध्याय याच्यावरच आहे, तर ते प्रकृतीपासून उत्पन्न होतात. त्याचं कारण ही प्रकृती काय आहे? तशी दोषपूर्णच आहे ना. मग जिथे कॉन्सन्ट्रेटेड जास्त होईल तो गुण तिथे जास्त होतो. आणि हे महत्त्वाचं, हे जे गुण आहेत हे प्रकृतीमुळे निर्माण होतात, ते आपल्या जीवनात येतात, देहामध्ये ते उतरतात. आणि आता हा जो देही आहे, देही म्हणजे देहाला मी म्हणणारा, तो देही हळूहळू एकेका गोष्टीने देहाला बांधून टाकतात. आणि कोण भगवंत नाही करत, ते ॲटोमॅटिक होतं. हे सगळं समजवून घेतलं ना आपण, की एवढंच आहे की हे सगळं असं आहे, हे सगळं असं चालणार आहे. सत्वरजतमाचा आपल्यावर इफेक्ट आहे. त्याचं कारण आपण आता जन्माला आलेलो आहे. जन्माला येण्यापूर्वी ठीक होतं. जन्माला आलो याचा अर्थ तादात्म्य पावलं आणि वेगळी योनी मिळाली. त्यामुळे प्रकृतीच्या साह्याने हे जे 3 गुण निर्माण होतात, ते आमच्या आयुष्यात त्याचा परिणाम होतो, कमी जास्त. हे जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्यापासून अलिप्त राहता येईल. आपण जर अभ्यास करून गुणरहित राहिलो तर होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट काय, इथेच थांबत नाहीये.
सगळं. आता देह म्हणजे मी हे पक्क झालं, आणि तो देह म्हणजे मी हा विचारच मी माझं जीवन जगणार आहे असं आहे. आणि हा देह म्हणजे मी हा विचार पक्का झाला की तो विचार देहात स्वतःला बद्ध करतो. अशा रीतीने आपलं जीवन चालू असतं. म्हणजे काय, थोडक्यात आत्ता आपल्याला समजेल की सत्व रज तम हे जे गुण आहेत ते प्रकृतीपासून निर्माण होतात. आणि हा देहात राहणारा जो अविनाशी तत्व आहे, चैतन्य आहे, त्याला ते काय करतात, शरीरात बद्ध करतात. शरीरात बद्ध करतात. आता हे कसं करतात तुम्ही म्हणाल? अहो, भोंग्याला नाही का कमळाच्या पाकळ्या बद्ध करत, तसंच मोहग्रस्त आपण असल्यामुळे चैतन्याला सुद्धा आपण बद्ध करून टाकतो, म्हणजे बांधून टाकतो. कधी आयुष्यात ते चैतन्य आपण शोधणार आहोत स्वतःतलं, त्याच्यासाठी खूप साधना लागेल आणि ती चालू करायला पाहिजे, म्हणजेच जीवन सुखी होईल. प्रकृतीपासून जे हे गुण उत्पन्न होतात, त्यांचा अभ्यास करायला पाहिजे. सत्व म्हणजे काय? शुद्ध, शुचिता, तेजस्विता, चांगले चांगले गुण म्हणजे सत्व. आणि तम म्हणजे काय? अंधारच अंधार.
त्यातनं चांगलं काही होऊच शकत नाही, वाईटच वाईट. मग हे 3 गुण कोणत्या रंगात, म्हणजे त्याचं संकेत काय आहे? तर म्हणे सत्व म्हणजे तेजस्वी प्रकाश, रज म्हणजे लाल रंग, आणि तम म्हणजे अंधकार. अशा रीतीने वेगवेगळ्या गुणांनी, वेगवेगळ्या पद्धतीने हे आत्मतत्व बांधलं जातं आणि अनेक जन्म त्यातनं आपण बाहेरच पडू शकत नाही. म्हणजे साधना करायला पाहिजे. आता हे जे गुण आहेत हे प्रकृतीपासून निर्माण होतात. आसक्ती असते त्यांच्यामध्ये, त्या पद्धतीने आसक्ती असते आणि त्यात सतत परिवर्तन आणि दुःख होत जातं, कारण गुणांमध्येच बदल होतो ना. गुणांप्रमाणे आपल्या जीवनात बदल होत जातो. आणि मग कमी जास्त कमी जास्त कमी जास्त या गुणांचा परिणाम होतो. कधी कधी तर खांबावर भूत दिसायला लागतं, ती दृष्टीच जाते आपली. आणि मग हे 3 गुण आपल्यामध्ये क्रीडा करायला लागतात. त्याच्यामुळे कमी जास्त सुख दुःख, आनंद, वाईट वाटणं, हे सगळं अटळ आहे. येत नाही, ते अचानक येत नाही. आयुष्यात कित्येक जन्माची ही साठवण आहे. नुसत्या वासना नाही आहेत. ज्या ज्या वासना आहेत तसे गुण पण आपण अट्रॅक्ट करतो. आणि म्हणून आपल्याला काय आहे की आपण सत्वगुणात राहणं मेंटेन केलं पाहिजे. जरा त्रास कमी होईल, पण त्रास होईलच.
पुढचा श्लोक आहे, तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. निष्कलंकपणामुळे तेजस्वी निर्दोष सत्वगुण सुखाच्या आसक्तीने ज्ञानाच्या आसक्तीने बद्ध करतो. हा जरासा बरा असतो सात्विक गुण. तो काय करतो? तो वाईट नाही आहे. सात्विक गुण म्हणजे गीतेचा अभ्यास करावासा वाटणं, श्लोक म्हणावेसे वाटणं, सात्विक गुण. किंवा काही अडचणी असतील, तमोगुणी लोकांना लगेच राग येतो, परंतु सत्वगुणी लोकांना सत्वगुणांचा वापर कसा करायचा हे शिकवल्यामुळे सत्वगुण वापरून मनुष्य सुखी होऊ शकतो, चांगले विचार मनात बाळगू शकतो. शास्त्राचा विचार करू शकतो. सत्वगुणाचं इथे महत्त्व सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय आहे की इथे सत्वगुणाचं महत्त्व सांगितलेलं आहे, परंतु आता ते काय आपण महत्त्व ऐकायला बसलोय का, तर ते प्रॅक्टिकली केव्हा उतरतं
तर त्याची सगळी लक्षणं, त्याचे सगळे परिणाम, त्याचा सगळा उपयोग हे आता या आणि पुढच्या श्लोकात येत जाणार आहे. त्याचं कारण ज्याप्रमाणे आपण म्हटलं होतं की इतर योनींचा आपण अभ्यासच करत नाही आहोत, मानव योनीचा करतो आहोत. त्याप्रमाणे आपण हेही म्हटलं होतं की हा जो सत्वगुण आहे, हा सत्वगुण हा अंगी बाणायला पाहिजे. म्हणजे आपण काय म्हटलं की मानवी योनी आहे, त्याचा आपण अभ्यास करतो. त्याचप्रमाणे तम आणि रज हे काढून टाकायचे जीवनातनं आणि सत्व, केवळ सत्व. आणि म्हणून सत्वगुणाचा अभ्यास करायचा आहे आपण, आणि तो अंगी बाणायचा आहे. त्याच्यासाठी त्याची सगळी लक्षणं आपल्याला शिकायची आहेत. सत्वगुण हे आपल्या सुखी जीवनाचं एक मोठं सोल्युशन आहे. काय आहे हे जे गुण आहेत ना, हे आपले गुण जे आहेत भावभावनांशी जोडलेत की नाही. आता एखाद्याचं कुणीच काही ऐकून घेत नसेल तर तो रागवतो, पण तोच जर गीतेचा अभ्यासक असेल तर तो तमोगुण कमी करून सत्वगुण आणतो अंगात. त्याचं सगळं आता देणारच आहे सोल्युशन. परंतु सत्वगुणाचा सखोल अभ्यास करणं, सत्वगुणासाठी आवश्यक असलेल्या भावभावनांचा अभ्यास करणं आणि तेच आपल्यामध्ये रुजवून ठेवणं हे सुखी जीवनाचं सोल्युशन आहे. रोग जर झाला, रोग एखादा,
तर नुसतं काय रोग झाला एवढं म्हणून होतं का? त्याची लक्षणं काय आहेत ते पाहावं लागतं. त्या मागच्या भावना कोणत्या आहेत ते पाहावं लागतं. तसं म्हटलं ना, हे गुण अगदी एकमेकांमध्ये पायात पाय आहेत. त्यामुळे तो गुंता आधी आपल्याला सोडवावा लागेल, त्याच्यासाठी साधना करावी लागेल, त्याच्यासाठी फक्त सत्वगुणावर काम करावं लागेल, शांती पाहिजे, साक्षीभाव पाहिजे, काम करावं लागेल. आणि मग आपल्याला त्याची लक्षणं समजतील, त्यामागे असलेल्या भावभावना समजतील. अशा रीतीने हे जे गुण आहेत, आपलं लक्ष नसतंच, कसं तरी जगत असतो आपण. अशा रीतीने हे जे गुण आहेत त्यांचा आपल्यावर प्रभाव पडत जातो. म्हणून सत्वगुणच मेंटेन करायचा आपण अट्टहास ठेवला पाहिजे. आणि हे जे गुण आहेत हे आपण क्षणात ओळखू शकतो. आपल्याला माहिती आहेत सत्व काय, रज काय, तम काय, आपल्याला माहिती. सत्वगुण हा खूप तेजस्वी आहे. मात्र सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे. तो जीवन शांत करून टाकतो, प्रकाशमान आहे. जगण्यास प्रेरणा देतो. आपल्यामध्ये हळूहळू अशी गुणांनी युक्त प्रवृत्ती होत जाते. सत्वर हे रजतमाचं सुद्धा त्याच्यात थोडंफार सोल्युशन असतंच. ते काही टाळू शकत नाही आपण. आणि जसं सत्वगुण हा चांगला आहे तसं तमोगुण हा अतिशय वाईट आहे. दुष्ट विचार येतात, निर्णय होत नाहीत,
मोह उत्पन्न झाला की हा तमोगुण निर्माण होतो. सत्व कसा असतो, अतिशय दिव्य असतो, अतिशय तेजस्वी असतो. आणि मोह झाला की हा तमोगुण तयार होतो. दुष्ट प्रवृत्ती आणि भावना, वाईट भावना असं निर्माण झालं की तमोगुण तयार होतो आणि तो आपल्या जीवनाला घातक असतो. इकडे आपलं लक्ष पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं की प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अभ्यास करायचा. म्हणजे काय, कर्म करण्यापूर्वी प्रवृत्ती, कर्म करण्यापुरती प्रवृत्ती. म्हणजे प्रेरणा पाहिजे ना कर्म करायला, म्हणून प्रवृत्ती. आणि सगळ्या गोष्टीतनं, सगळ्या परिणामांपासून, सगळ्या भूतकाळापासून निवृत्ती. म्हणजे विसरूनच जायचं ते. मगच या गुणांचा अभ्यास होईल. सत्वगुण हा आता आत्तापर्यंत वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला काय होईल, अतिशय चांगलं वाटेल. अतिशय चांगला आहे सत्वगुण. त्यातनं सगळं छान आपल्याला मिळतं. आता बघा ना, प्रत्येक गुण
हा बद्ध असतो. प्रत्येक गुण बद्ध असतो. कारण सत्वरज तमांचं हेच आहे मुळी. त्यांची पद्धतच आहे. तो बद्ध करतो. आणि एकंदरीत सगळीच थिअरी म्हटलं तर सगळंच या देहामध्ये तो बांधून टाकतो आणि म्हणून आपण अडकलेले असतो. याला उपाय एकच सांगितला आहे, सतत देहापासून मुक्त राहायला शिकलं पाहिजे. ते साधना करून करून येईल आपल्याला. आता त्याचप्रमाणे सत्वगुण हा सुखाच्या आणि ज्ञानाच्या आसक्तीशी बद्ध असतो. चांगला आहे तो, पण सुख आणि ज्ञान हे परत संपणार आहेच. सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन च. मन जेव्हा सगळ्या विकारांपासून दूर होतं, ते शुद्ध होतं. बुद्धी स्वच्छ झालेली असते, सत्वगुणी झालेली असते बुद्धी. आणि तेव्हा हे व्यक्तिमत्व आपलं शुद्ध होतं. त्याच्यामुळे आपल्याला आंतरिक शांती मिळते, पण कायमची नाही, ते मेंटेन करावं लागतं आपल्याला. पण हा सत्वगुण आहे ना, इतर गुणांपेक्षा परमेश्वराप्रत नेण्याचा सुद्धा आपल्याला मदत करतो. हा जो सत्वगुण आहे, या सत्वगुणाचं काय आहे, वाईट विचारांपासून आपल्याला मुक्त करतो. अजून पुष्कळ या श्लोकावर बोलता येणार आहे, पण आता आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.